हेलो मालेगांव, ये है आपकी आवाज। मालेगावी सांडवा पुलाने घेतला अखेर मोकळा श्वास। पोलीस व महापालिकेच्या कारवाईचे नागरिकांकडून कौतुक। मालेगाव शहरातील सांडवा पुलाजवळ काल दिनांक 29 मे बुधवार रोजी अज्ञात कारणावरून दोन इसमांमध्ये भांडणे झाली। त्या घडलेल्या वादात एकाने दुसऱ्या इसमाच्या डोक्यात काठीने वार केले असल्याची घटनेचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असल्याचे समजते। काही दिवसांपूर्वी रात्रीच्या सुमारास या सांडवा पुलावरून खाली पडून एका इसमाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता। मागील अनेक दिवसात या पुलाच्या आजूबाजूच्या परिसरात वाढत्या अतिक्रमणामुळे या घटना वाढत असल्याचे जनतेत बोलले जात होते। त्या अनुषंगाने सामाजिक कार्यकर्ते रामदास बोरसे यांनी 2 दिवसा अगोदर आंदोलन करत पोलीस प्रशासन व महापालिकेचा निषेध नोंदवत सदर पुलाशेजारील अतिक्रमण काढण्याची मागणी केली होती। महानगरपालिकेचा प्रशासनाचा पोलीस प्रशासनाचा महानगरपालिकेचं करायचं काय? कारण की हे बात नगरपालिकेने काम चालू केलं। इथे किती टन होती माती? मला वाटतं 550 ट्रक माती आहे। त्या ट्रकवर बसून तिथे मस्त राष्ट्रीय कार्यक्रम चालतो संध्याकाळी। आलं तुमच्या लक्षात? मस्त एक काटर घेऊन येतात, चकना घेऊन येतात, समोर दुकान। हे आता लहान पोरं सुद्धा दारू पिऊ लागले। अल्पवय पोरं, लहान पोरं दारू पितात। ज्यांना दूध प्यायला पाहिजे ते दारू पितात। निषेध याच्यासाठी तर तुम्ही तुमचे कार्यक्रम राबवत नाही। सांगकामे प्रशासन होऊन गेलं, कुठलंही प्रशासन असेल, नगरपालिका असू द्या, पोलीस सांगल्यावर केलं बी पाहिजे ना। हेही कोणी प्रशासन ह्या गोष्टीला जबाबदार असेल त्याचा आम्ही निषेध करणार, निषेध करत राहू आणि निषेध करू इच्छित नाही। निषेध समाजासाठी करतो आम्ही। मालेगाव सांडवा पूल परिसर हा गुन्हेगारांचा अड्डा बनला की काय अशी चर्चा आता गावात जोर धरू लागली असताना दिनांक 30 मे रोजी अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांच्या मार्गदर्शनाखाली डीवायएसपी गुंजाळसह छावणी पोलीस प्रशासन व महापालिका अतिक्रमण विभाग यांनी संयुक्त कारवाई करत सांडवा पुलाशेजारी संपूर्ण अतिक्रमण हटवण्याची कारवाई केल्याने परिसरातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले। अखेर सांडवा पुलाने एक प्रकारे अतिक्रमण मुक्त होत मोकळा श्वास घेतला असल्याचे चित्र दिसत आहे। एवढे असले तरी सदर काढलेले अतिक्रमण काही दिवसांनी जैसे ते तैसेच होता कामा नये ही खबरदारी घेत येणाऱ्या काळातही अशाच प्रकारची कारवाई संपूर्ण शहरात राबवली पाहिजे अशा चर्चा जनसामान्यांमध्ये होत आहे। हेलो मालेगांव, ये है आपकी आवाज।